हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. विमान प्रवासावेळी फडणवीसांची हतबलता दिसली. फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपमधूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल. तर मी मनुष्य असल्यानं माझे पंख छाटण्याचा विषयच नाही, फडणवीसांचं मिश्किल उत्तर. उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासात योगायोगानं एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला. विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात. परभणीत उद्धव ठाकरे यांनी संजय जाधवांना कडाडून सुनावलं. संजय जाधवांनी आम्हाला आव्हान देऊ नये. अनेक आंडू पांडू आणि बंडू आले गेले. गेल्या 20 वर्षात संजय जाधवसाठी साधी पिठाची गिरणी आणू शकला नाही. राऊतांची संजय जाधवांवर खालच्या पातळीवर टीका. विमानात तंबाखू नेता येत नाही मग दारू कशी नेईन? संजय जाधवांचा राऊतांना सवाल. तर कुणाकडे पाणी न घेणाऱ्या समोर विमानात रंगीत पाणी होतं. राऊतांनी केलं होतं वक्तव्य. बाबरची औलाद राम मंदिर लुटते. बाबर जनता पार्टी म्हणत भाजपवरही घणाघात. रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडलं. गद्दारी फक्त आपल्याशीच नव्हे तर हिंदुत्वाशी झाली. उद्धव ठाकरेंचा हल्ला. ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच. खासदार फुटीवरून ज्योती वाघमारेंचं वक्तव्य.